प्रांजली ही आमच्या शाळेत 6व्या वर्गात आली आणि आल्यापासूनच आम्हाला तिच्यातला एक वेगळा स्पार्क जाणवला त्याच्यात, की ती नुसती अभ्यासच करत नाही आहे, तर ती ओव्हरऑल डेव्हलप्ड पोरगी आहे, की ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेते. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनं यात सर्वात भाग घेणारी मुलगी आहे. आणि तिने 8वीपासूनच अभ्यासाला सुरुवात केली, कारण ती राहत होती हॉस्टेलमध्ये आणि तिच्या घरची आई तिची शेतमजूर होती, की ती तिला पैसे नव्हते पाठवू शकत, की आज नागपूरला असणारी जी महागडी क्लासेस लावण्याकरता जी तिला फायनान्शियल हेल्प हवी होती ती तिची आई काही देऊ शकत नव्हती. आणि तिने स्वतः 8वीपासून अभ्यासाला सुरुवात केली. 10वीत कंटिन्युअस 3 तास अभ्यास करायचा. शाळेतल्या शिक्षकांचं तिला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि शाळेतल्या शिक्षकांनी तिला घडवलं आहे, की तिला ज्या ज्या अडचणी आल्या तिच्या प्रवासात, त्या प्रवासात सर्व प्रकारे शाळेने मदत करून आज तिने हे तिच्यासाठी मिळालेलं हे जे यश आहे ते तिला पुढच्या तिच्या भविष्यात उभं करण्यास खूप सहाय्यभूत ठरणार आहे. तर ही आमची अशी प्रांजली, की जिचं मिळालेलं 91% आज मला असं वाटते सर्व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या 100%पेक्षाही अधिक आहेत, कारण ते तिचे स्वतःच्या आणि शाळेच्या केवळ मार्गदर्शनाने आज ती उभी आहे आणि ती पुढे आयुष्यात यशस्वी होईल. दिव्या मधुकर आंबिलटुके 97.4% आहे मला पुढे NDA करायचं आहे. NDA थ्रू मला एअरफोर्स जॉईन करायचं आहे. श्रेय मी थोडं स्वतःला देईल आणि थोडं माझ्या आईला देईल आणि माझ्या बाबांना देईल, कारण त्यांचा पण माझ्या यशामध्ये फार मोठा वाटा आहे. माझी मेहनत नक्कीच लागली आहे त्याच्यात. मी नसती तर काहीच नसतं शक्य, पण त्यात माझ्या यशामध्ये माझ्या आईबाबांचा पण तेवढाच वाटा आहे असं मला वाटतं. नमस्कार, माझं नाव प्रांजली चंद्रशेखर वझाडे. मी वर्ग 6वी पासून भिडे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ह्या शाळेमध्ये शिकण्यासाठी आली. तर मला 6वी पासूनच खूप म्हणजे शिक्षकांनी मार्गदर्शन केले. जेव्हा मी 6वीत आली तर मी फक्त एक कविता म्हणून दाखवली होती. तर त्या फक्त एका कवितेमुळे शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केलं, की तू आणखी काही खूप करू शकते म्हणून. मला खूप विविध स्पर्धेमध्ये सहभागी केलं. सायन्स एक्झिबिशन, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यांमध्ये खूप मला मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं. मला कोणतेही ट्युशन क्लासेस लावलेले नाही आहेत. मी फक्त शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनावर हे 90% आणू शकली. आणि माझी आई शेतमजुरी करते, तर तिने सुद्धा मला खूप मेहनत करून मला इथपर्यंत पोहोचवलं आहे असं मला वाटते.